नाही, शासनाचा एकच युक्तिवाद असतो की तुम्ही 30 वर्षानंतर आलेला आहात, की प्री इंडिपेंडन्स चा हा रिझर्वेशन आहे आणि तुम्ही 2018 मध्ये चॅलेंज केलेला आहे. तर त्याच्यावर आम्ही कोर्टाला हे पटवून दिलं की इंदिरा चव्हाणीचे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाचे झाल्यानंतर फक्त एका जीआरनी होलसेल रिझर्वेशन जे दिलं गेलं बरेचशा मोर दॅन 150 कम्युनिटीजना, आम्हाला त्याचा विरोध आहे, त्या पद्धतीचा विरोध आहे. ज्या पद्धतीने तुम्ही इलिगल पद्धतीने जे कम्युनिटीजना विदाऊट कलेक्टिंग एनी क्वांटिफायबल डेटा, कुठल्या कम्युनिटीचं गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेशन किती आहे, एज्युकेशनमध्ये किती आहे, त्यांचा सोशल बॅकवर्डनेस किती आहे, हे न बघता जे होलसेल पद्धतीने दिलं आहे ह्याचा आम्हाला विरोध आहे. आणि म्हणून तुम्ही ह्याची नुसतं हा युक्तिवाद करून की हे चुकीचं रिझर्वेशन आम्ही 30 वर्षापासून कंटिन्यू करतोय, हे आजही कंटिन्यू व्हायला पाहिजे. तर त्याच्यावरती हा आमचा आज शासनाच्या युक्तिवादावर हा विरोध होता. तुम्हाला वाटतं की तुमचा जो आक्षेप आहे आणि त्याचा निर्णय हायकोर्टाच्या हातात आहे? हो, आज आमचा जो विरोध आहे ह्याच्या फक्त एकच फोरम आहे हे डिसाईड करण्यासाठी, जे आहे हायकोर्ट. कारण PIL मध्ये जे ज्युरिस्डिक्शन आहे की जर शासन कुठली जरी चुकीचं रिझर्वेशन, कुठली घडामोडी चुकीची करत असेल, व्यवसाय जे जी लीगल मेथड सोडून इलिगल पद्धतीने कुठलेही जर कार्य करत असेल, ते थांबवण्याचा अधिकार फक्त हायकोर्टाकडे असतो. 7 फेब्रुवारीला आम्हाला हे अपेक्षित आहे की सगळे ही हिअरिंग सुरू होणार, सगळ्यांचे रिप्लाय दाखल झालेले असतील, म्हणून ही अडजॉर्न करायची संधी पुन्हा शासनाला मिळणार नाही. शासन जे हा विषय टाळोटाळ करतोय, मागचे 5-6 वर्ष जो हा विषय टाळतोय, त्यांना पुन्हा टाळायला ही संधी मिळणार नाही. आणि आमचं हिअरिंग जे आम्हाला हवं होतं ते आमचं हिअरिंग सुरू होणार 7 फेब्रुवारी पासून. हायकोर्टला बोज बहुत मोठा आहे.